ते ह्यांच्यासाठी डान्स वगैरे करतात म्हणून हे फेमस आहे. स्वागत करूया हिरोईन दीपाली सय्यद यांचं. थँक्यू सो मच. आणि फायनली तुम्ही तिकीट मिळवलं बिग बॉसच्या घरातलं. मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. मोठा मंच आणि तुमच्यासारखे होस्ट, त्यामुळे मजाही येते आणि थोडी भीतीही वाटते. खरं सांगते, पोटात गोळा आला होता. दिवाळी महाराष्ट्राने तुमची 2 रूपं पाहिलेली. तुम्ही जज म्हणून असता तेव्हा तुम्ही लोकांना प्रेमाने समजवता आणि नेत्या म्हणून रस्त्यावर तुम्ही आंदोलन करता. तर घराच्या आत तुमचं कोणतं रूप आपल्याला दिसेल? दोन्ही. जिथे गरज असेल, मला असं वाटतं की जिथे आपल्याला समजून सांगायचं की ही गोष्ट अशा पद्धतीने होऊ शकते, एकदा दोनदा, पण तिसऱ्यांदा आपल्याला आवाज उठवावाच लागतो. हे तुम्हालाही ठाऊक आहे. कारण तिसऱ्यांदा, थर्ड नंतर कोणाला माफी नसते, पण सुरुवातीला आपण थोडंसं समजून सांगू शकतो आणि त्याच्यानंतर जर नाही तर मग आंदोलन, नाहीतर आवाज. हे तुमचं बरं, तुम्ही तिसऱ्यांदा सांगता. माझा आवाज तर पहिल्या वीकेंडला सुरू होणार. येस, ऑफकोर्स, त्याची वाट बघते मी. भाऊ म्हटलं की धक्का लागणार. नक्कीच नक्कीच. भाऊची वाट सगळेच वाट बघतात आणि आम्हीही वाट बघणार डेफिनेटली. हे पण आपण बाहेर एवढी कामं करता,